T20 विश्वचषक 2026च्या अंतिम फेरीमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड ही आता जो काय मॅच झाली त्या मॅच मध्ये भारताने विजय मिळवलेला आहे. काय सांगाल सर? आज मागे स्क्रीन लावलेली आहे, स्क्रीनवरती अनेकांनी या ठिकाणी भारत विरुद्ध न्यूझीलंड ही जी काय मॅच झाली त्याच्यामध्ये भारताचा विजय झालाय. काय सांगाल तुम्ही? अंतिम सामना होता त्यामुळे सर्वात वगैरे एकत्र बघण्यासाठी सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की आपण जिंकणार म्हणून, आणि आपण पहिल्यांदा फलंदाजी मिळाली आपल्याला, जेणेकरून 250च्या वरती स्कोर मारता मिळाला आपल्याला, आणि म्हणूनच आपण मॅच जिंकू शकलो. आपण जे स्पर्धेमध्ये भारत उतरला तो तुम्हाला असं वाटत होता की पहिल्यापासून भारत हा अंतिम विजयी हा भारताचा होईल असं? आपण एक थीमच केली होती की हिस्ट्री रिपीट करेंगे और हिस्ट्री रिपीट करेंगे म्हणून. त्यामुळे डे वन पासून आपण ठरवलं होतं की जिंकणार म्हणून. आपण काय सांगशील? तू तरुण आहेस आणि आजची जी मॅच जी आहे ती मॅच म्हणजे खरोखर एक तर म्हणजे कुठेतरी एक आजच्या युवा पिढीला कुठेतरी उत्साहित प्रफुल्लित करण्यासारखी अशी झालेली. काय सांगशील? मी आता सांगितलं होतं मगाशीच की आपला ही वाली जी मॅच होती ती या नवीन जनरेशन वाली टीम होती. त्याच्यात सगळे नवीन होते, फक्त 1-2 एक्सपिरियन्स प्लेयर होते, आणि यावर्षी मॅच जिंकली आणि होपसो नेक्स्ट इयर पण म्हणजे नेक्स्ट वर्ल्ड कप पण जिंकू आपणच. काय सांगशील की आता जी मॅच झाली भारत विरुद्ध न्यूझीलंड, आणि आज या स्क्रीनवरती सर्वांनी बघितली, सर्वांच्या घरी टीव्ही असतात परंतु तरी सुद्धा तुम्ही खाली गणेश मंडपाच्या आवारामध्ये स्क्रीन लावून तुम्ही मॅच पाहिलेलं. काय सांगशील? नाही, खूप चांगलं वाटलं, कारण की सगळे एकत्र होते तर ते मॅचचं एक हे चांगलं वाटतं की सगळे एकत्र बघतायत. एवढी चांगली मॅच, एवढं फायनल आहे आणि आपलीच मॅच आहे तर अजून चांगलं वाटतं की सगळे एकत्र बघतायत. मजा जास्त येते. घरी काही आपण आपल्यात बघतो, पण ते सगळे एकत्र बघितल्यावर चांगलं वाटतं. मित्र हे ते मजा वेगळी असते सगळे बघितलं. तेच होतं. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अंतिम सामना होता, आणि या अंतिम सामना म्हणजे या सर्वांचं मत होतं की शेवटचा जो विश्वचषक जो कप आहे हा भारतच जिंकेल, आणि तो भारत जिंकला असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नवराष्ट्र मधून दत्तात्रय सूर्यवंशी.